या हस्तकला कौशल्यामध्ये खास करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टाके शिकून घ्यायचे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्या टाक्यांना? गव्हाचा टाका असेल तर इंग्रजीमध्ये कोणता टाका म्हणतात? इंग्रजी भाषेतलं नाव आणि मराठी भाषेतलं नाव असं दोन्ही तुमच्या लक्षात जर आलं आणि ते सगळे टाके समजून घेतल्यानंतर काही ड्रॉइंग्स, काही डिझाईन्स, काही कार्टून आपल्याला काढायचे, बरोबर? मिकी डॉनल्ड असेल किंवा आपण काही निसर्गचित्र काढू शकतो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा आपले जे काही देवी देवता असतील त्याचं ड्रॉइंग काढल्यानंतर आपल्याला एम्ब्रॉयडरी वर्कचा उपयोग करून काय करायचं आहे, ते चित्र जसेचं तसं कसं दिसेल यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रयत्न करायचा. तर आपली जी योजना आहे भारत सरकारची, ही देशातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात यशस्वी योजना म्हणून याच्याकडे बघितलं जातं. साधारण 1967 साली म्हणजे 58 वर्षापूर्वी श्रमिक विद्यापीठाची स्थापना झाली मुलुंड या ठिकाणी आणि तेव्हापासून पूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय प्रशिक्षण दिलं जाऊ लागले. त्याच्यामध्ये टेलरिंग असतील, फॅशन डिझायनिंग, अंगणवाडी सेविका, मोबाईल रिपेअरिंग, फूड प्रोसेसिंग, वेल्डिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन असे एक ना अनेक कोर्सेस जनशिक्षण संस्था रायगडच्या माध्यमातून शिकवले जातात. ते त्यावेळेस श्रमिक विद्यापीठाच्या नावाने शिकवले जात होते. साधारण 2002 साली ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयीजी यांचं सरकार होतं, ते पद्मश्री आपलं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांनी त्यावेळेस ठरवलं होतं की ही योजना एवढी चांगली आहे तर पूर्ण देशभरात ती झाली पाहिजे. त्यामुळे संसदेमध्ये एक ठराव मंजूर झाला आणि 2002 साली पूर्ण देशभरात जनशिक्षण संस्था स्थापन झाली आणि त्यांची संख्या होती त्यावेळेस 250. जे पहिले एक श्रमिक विद्यापीठ होतं, 2002 साली 250 श्रमिक विद्यापीठांचं रूपांतर कशात झालं, जनशिक्षणमध्ये झालं आणि त्यावेळेस मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि 2015 साली म्हणजे साधारण 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदीजींचं सरकार ज्यावेळेस आलं त्यावेळेस श्रमिक कौशल्य विकास मंत्रालय सुरू झालं आणि कौशल्य विकास मंत्रालय सुरू झाल्यानंतर ही योजना मनुष्यबळ विकास मंत्रालयातून कुठे ट्रान्सफर झाली, कौशल्य विकास मंत्रालयात ट्रान्सफर झाली.